सलाईन लावून परत ये. ऐक ना, सलाईन लावून परत ये. सलाईन लावून परत या तुम्ही. सलाईन लावा, परत या तुम्ही. ऐका ना हो, सलाईन ऐकू नका. यांचं ऐकू नका. अरे ऐका, तुम्ही ऐका. नाही घ्यायचं. अहो मला नाही घ्यायचं. नाही घ्यायचं. ते नाही म्हणून राहिले ना बाजू नाही हो, नाही म्हणून राहील नाही हो, घ्या तिकडून घ्या. महत्वाचं काम आहे. हो तिकडनं घ्या, तिकडनं घ्या घ्या. चला चला, जीव महत्वाचा आहे. नीट नीट हळूच बरं का, हळूहळू जरा जरा खाली जरा. मध्ये बसा तुम्ही. दोन 2014च्या निवडणुकीमध्ये मोदीजींनी शेतकऱ्यांसाठी मोठमोठे आश्वासनं केले होते, परंतु आज जर परिस्थिती बघितली तर शेतकऱ्याच्या पिकाचे भाव वाढवायच्या ऐवजी शेतकऱ्याचे भाव कमी झाले. जी मका 2200, 2300, 2400, 2600, 2800 जायची ती मका आता 1000-1200 जाऊ राहिली. कांद्याचं मार्केट जर विचार केला तर कांद्याचं मार्केट जर 4-5 हजार झालं तर सरकार सगळ्या हालचाली जे वाटेल ते कुटाने करतं, एका रात्रीत मार्केट पाडतं. आज कांदा 700-800 रुपये विकतोय. सोयाबीनची पण तीच परिस्थिती आहे, कापसाची पण ती परिस्थिती आहे. आज शेतकरी इथं उपोषणा बसलेले आहे. आज नाशिकमध्ये चांदवडमध्ये आपण सध्या आहे. उपोषणाला 3रा दिवस आहे व शेतकऱ्यांची प्रकृती अगदी बिघडलेली आहे. साखर कमी झालेली, काहींचा BP हे झालेला आहे. आपल्याबरोबर शेतकरी आहे. दादा, डॉक्टर तुम्हाला तपासायला आले होते, नेमकं काय डॉक्टर बोलले? डॉक्टरांनी सल्ला दिला का तुम्ही ॲडमिट व्हा, तुमची शुगर कमी आहे, तुमची शुगर कमी आहे, तुम्ही ॲडमिट व्हा. पण आम्ही ॲडमिट होणार नाही. ह्या शेतकऱ्यासाठी जीव गेला तरी चालेल. रोज रोज मरतो आहे. रोज रोज मेल्यापेक्षा कधीतरी एक दिवस मरायचं आहे ना. 2014ला यांनी जे आश्वासनं दिले ते पाळत नाही. मोठमोठे गाजर दाखवले, त्याच्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस मरतो आहे. रोज रोज मेल्यापेक्षा एक दिवस कधीतरी मरायचं नाही. शेतीसाठीच मरायचं आहे, शेतकऱ्यासाठी मरायचं आहे. हां, तर आम्ही त्या शेतकऱ्यासाठी मरायला तयार आहे. माझं जे कबा 2014 साली जे यांनी मोठमोठाले आश्वासनं दिले, आजचे दिन आणेवाले हे होणार आहे, ते होणार. आजची परिस्थिती अशी, शेती मोदी हे तो मुमकिन है, काहीच नाही, काहीच मुमकिन नाही, फिमकिन नाही, काहीच नाही. एक नंबरचा लबाड माणूस आहे तो. पूर्ण देशाला येड्यात काढलं आहे गेल्या 10 वर्षापासून. शेतकऱ्यांचं एकदम वाईट केलं आहे. खरं तर आपण पूर्वी म्हणायचो, म्हणजे अजून म्हणता की इंग्रजांचं गेंड्याचं कातडं होतं, परंतु आज जर बघितलं तर नेमकं यांचं कातडं कशाचं हे पण कळत नाही मेन म्हणजे. कारण की आज शेतकऱ्याचे पोरांचे 35, 40 वर्षाचे पोर आले पण लग्न होत नाही. आज सोयाबीनला कोणत्याच पिकाला भाव नाही, कोणत्याच पिकाला भाव नाही. टमाट्याला बाजार नाही, भाजीपाल्याला बाजार नाही, सोयाबीनला सोयाबीन 2000 साली 4700 रुपये विकत होते. आज 26 वर्षानंतर ती सोयाबीन 4200 रुपये विकते. किती पैसे होता मग एकरात? एकरात किती 8 आणि 10 क्विंटल निघाती 40-42 हजार रुपये होता. 60,000 65,000 रुपये तर खर्चच आहे. आज कांद्याची परिस्थिती अशी 1,13,000 रुपये खर्च एकरी आणि 90,000 रुपये त्याला शेतकऱ्याला उत्पन्न होत आहे. त्याचा 23,000 रुपये एकरी त्याचा लॉस होत आहे. तो मरतोच आहे ना. आजची परिस्थिती अशी आहे, त्याच्या मुलाबाळांना कपडे घ्यायचे, शाळेची फी भरायची, किराणा घ्यायचा, जगायचं, ही खूप मोठी पंचायत झाली आहे त्याला. आणि औषधाचे भाव आणि खादीचे भाव डबल टिबल झालेले आहे. 1900 म्हणजे 2000 साली जी खताची गोणी 600-700 रुपयाला होती, ती गोणी आज 2000 रुपयाला झाली आहे, 2100ला झाली आहे, 2500ला झाली आहे. मग सरकारकडे जादू काय नेमके? त्याचे भाव वाढतानीचे भाव का वाढत नाही?
मग हे जे आहे ना, हे सरकारचं आडमुठे धोरण आहे. आज भारतामध्ये सोयाबीन आयात करण्याची गरज नसताना यांनी आयात केली. आज आणि मका तेल 150 रुपये किलो विकतं. तेल 150 रुपये किलो विकतं. आज मका इथं 1200, 1300, 1400 रुपये मका विकते, तरी हे परदेशातून आयात करत आहे. म्हणजे शेतकऱ्याला पूर्ण मारायलाच निघाले. आणि मग शेतकऱ्याला जर हे मारायला निघाले, रोज रोज मेल्यापेक्षा शेतकऱ्यासाठी एक दिवस तर जीव द्यायचा, शेतकऱ्यासाठी जीव द्यायला तयार आहे. खरं तर या शेतकऱ्यांचे खूप आभार आपण व्यक्त केले पाहिजे, कारण की शेतकरी हा प्रचंड अडचणीत असून शेतकऱ्यासाठी कोणीच लढत नाही व हे चांदवडचे आपले शेतकरी शेतकऱ्यासाठी उपोषण करता. मी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांतर्फे यांचे खूप खूप एक शेतकरी म्हणून अभिनंदन करतो की शेतकऱ्यांसाठी तुम्ही आज उपोषण करताय. शेतकऱ्यासाठी उपोषणच नाही, शेतकऱ्यासाठी आता मरायला पण तयार आहे. आमरण उपोषणाला बसलं आहे, शेतकऱ्यासाठी मरायला पण तयार आहे. आता डॉक्टर तुम्हाला काय बोलले नेमके आणि तुमचं काय पुढलं आता नेमकं तुम्ही काय कशा पद्धतीने आता हे आंदोलन करणार उपोषण? नाही, आता डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं तुमची शुगर लेवल खूप कमी झाली आहे. शुगरचं माझी आज 42 शुगर आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. आम्ही त्यांना सांगितलं नाही, जोपर्यंत आम्हाला आश्वासन भेटत नाही, जोपर्यंत शेतकऱ्याच्या आज आम्ही मागण्या घेऊन बसले, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही दवाखान्यात जाणार नाही, काहीच करणार नाही. तुम्हाला असं वाटतं की यांची राजकीय दुकानदारी चालण्यासाठी लोकांना स्वस्त भेटलं पाहिजे म्हणून शेतकऱ्याला हे मारायचा प्रयत्न करता? हो, 100% शेतकऱ्याला म्हणजे जे ग्राहक आहे त्या ग्राहकाला स्वस्त देण्यासाठी हे शेतकऱ्याला मारत आहे. पण हे बघा, शेतकरी पण आहे ना, शेतकरी पण भारतातला शेतकरी आहे ना, जरी खाणारा जरी भारतातला आहे पण पिकवणारा पण भारतातलाच आहे ना. दोघांचा पण विचार केला पाहिजे ना. फक्त शेतकऱ्याला मारायचं आणि खाणाऱ्याला स्वस्त भेटलं पाहिजे ही कोणती पद्धत आहे? शेतकरी पण भारतातलाच आहे आणि खाणारा पण भारतातलाच आहे ना. बरं, तुम्ही ह्या भारत देशाचे पंतप्रधान आहात ना, फक्त खाणाऱ्यांचे पंतप्रधान आहात का? पिकवणाऱ्याचे पंतप्रधान नाही का? सरकार हे फक्त खाणाऱ्यांचं सरकार आहे का? पिकवणाऱ्यांचं सरकार नाही का? पिकवणाऱ्यांचं पण सरकार आहे. सरकारनं सगळ्याचा समतोल राखला पाहिजे, असे आमचे म्हणणं आहे. बरं, आता तुम्ही पण तुमची थोडी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, कारण की तुमची साखर पण कमी झालेली आहे आणि तब्येतीची काळजी घेतलीच पाहिजे. हे बघा, हे तर आहेच. पण मी तुम्हाला मगाशी कसं सांगितलं, रोज रोज मरतोय, त्यापेक्षा एक दिवस मरायचंच आहे ना. मग शेतकऱ्यासाठी एक दिवस आपला आजही जेवढी दिली आम्ही, हे बघा, पहिल्या दिवसापासून आम्ही तयारी तर तीच ठेवली, उपोषणच आम्ही आम्हाला केलं आहे ना. का बा आम्हाला रोज मेल्यापेक्षा एक दिवस तुमची मरायचं. दखल कोणी घेतली का? मग कोणी आजपर्यंत कोणी चाललं नाही आमच्याकडं. स्थानिक आमदार वगैरे किंवा तुमचे कोणी? आमदार नाही, लोकप्रतिनिधी नाही आणि अधिकारी पण नाही. अच्छा. या ठिकाणी 2-3 शेतकऱ्यांची तब्येत बिघडलेली आहे. इमर्जन्सी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं का तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, नाही तर अजून तब्येत वाढू शकते. परंतु शेतकरी आपल्या मतावर ठाम आहे, ते दवाखान्यात जायला तयार नाही. आपल्याबरोबर शेतकरी आहे. दादा, डॉक्टर आग्रह करताय की तुमची तब्येत खालावलेली आहे, तुमची साखर पण कमी झालेली आहे. काय विचार काय तुमचा? मग आम्ही जर जे उपोषणाचा उद्देश ठेवला, आम्ही जर शेतकरी बांधवांसाठी आम्हाला उपोषणाला बसलो आहे, आम्ही जर तिथून बसून समजा आमची थोडीफार तब्येत जर शेतकरी बांधवांसाठी खराब झाली तर आम्हाला काही फरक पडणार नाही ना. आम्ही आज जर शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं शेतकरी बांधवांचं अतोनात, त्याच्यासाठी इथं बसलो ना. जाऊन त्यांचा फायदा होण्यासाठी आम्ही थांबून, जोपर्यंत शासनाला जाग येत नाही, शासनाने निर्णय तर घ्यायला पाहिजे का नाही. जर 3 दिवस झाले आम्हाला उपोषणाला बसून, इथून आमदार फिरकला ना, तहसीलदार फिरकले, तहसीलदार एक दिवस येऊन गेले ना, कोणी बाकीचे जे अधिकारी असतील पणांचे किंवा बाकीचे कुठल्या विभागाचे जे शेतकऱ्यांना विषयी त्यांना कुठल्या प्रकारचे जाण नाही. आम्हाला जर शेतकऱ्यांना जर एवढं नुकसान होतं आहे, 3000 रुपये भाव पाहिजेत आम्हाला, कांद्याला 1500 रुपये अनुदान पाहिजेत. 700-800 रुपये एक पावती माझ्या घेत, आता एकाने पावती आणून दिली मग काल 22 ही बी पावती 500 रुपयाने कांदे विकेले त्या माणसाचे. ही पावती आहे 500 रुपयाने कांदे विकेले काल त्या माणसाने. 500 पण नाही आहे, 460 रुपये. 416 रुपये गेलेले फक्त. नंतर तिने लावला ट्रॅक्टर तर तो 500 रुपये. तसं विचार केला तर वाणिज्य मंत्री पियुष गोयल नेहमी म्हणता की आम्हाला 150 कोटी जनतेचा विचार करायचा आहे, परंतु शेतकरी आज प्रचंड संकटात आहे. मक्काला पण भाव नाही, कांद्याला पण भाव नाही, सोयाबीनला पण भाव नाही, कापसाला पण भाव नाही. म्हणजे गेंड्याच्या कातडीचं सरकार जे इंग्रज होतं त्यांच्यापेक्षा सुद्धा हे अगदी आज शेतकरी अगदी प्रचंड. ते शेतकऱ्याला फक्त शेतकरी कधी मरल ही फक्त वाट पाहत आहे. त्यांना शेतकऱ्याची काही घेणं नाही. त्यांना फक्त सत्ता पाहिजे, सत्तेपुढं काही चालत नाही, काहीच नको आहे त्यांना. आज मकाची खरेदी केले 1800 काहीतरी आमचे तालुक्यातल्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली, त्याच्यापैकी 300
98 शेतकऱ्यांची नोंद झाली खरेदी झालेली आत्तापर्यंत. फक्त त्याच्यात विचारलं बारदान नाही, गोडाऊनच नाही, उद्दिष्टच नाही. त्याच्यात एखाद्या जर अधिकारीशी बोललो जे खरेदी केंद्र आणि भ्रष्टाचार प्रचंड तर प्रचंड आणि कुणाचे पण सातबारे घेता आणि शेतकऱ्याला डायरेक्ट धमकी देतो, पाहून घेतो तुझ्या कसं काय, म्हणजे त्याला परत धमकी, त्याने कोणाकडे तक्रार करायची नाही, हे चाललं आहे यांचं मग. आणि त्याच्यात उद्दिष्ट 28 तारखेपर्यंत दिलेलं आहे, 28/2 त्याच्या पुढे आता त्यांनी 30 तारखेपर्यंत वाढून दिलं असं म्हणता येतं. त्याचा कुठल्या पर्यंत लेखी कागद अजून अद्यापर्यंत इथं पोहोचलेलं नाही. ज्यावेळेस 2014 पिंपळगाव बसवंतला मोदीजींचं भाषण झालं होतं, ते कांद्यावाल्यांसाठी प्रोसेसिंग प्रोजेक्ट आणणार होते. ते म्हणून जेणेकरून कांद्याला खूप चांगला भाव राहील. ते बोलले होते की कांद्याने आम्हाला बऱ्याच वेळा रडवलं, त्याच्यामुळे आम्ही ठोस पाऊल उचलणार. परंतु काय नेमकं काही तुमच्याकडे काही झालं का कांद्यासाठी? त्यांचं फक्त एक मेन उद्दिष्ट आहे, जय BJP मरो शेतकरी, बाकी काहीच घेणं नाही त्यांना. त्यांना फक्त सत्ता पाहिजे, सत्ते पुढं काही चालत नाही त्यांना. त्यांना शेतकरी मेलाही चालेल, शेतीमालाला भाव मिळाला नाही चालेल. आता तांबटीची पण अजून इतकी बिकट परिस्थिती होती. तांबट झालं, सोयाबीन झालं, मका झालं. मकाचे तर आत्ता 1400 का 1500 रुपये क्विंटलने तर विकत घेत आहे. आता 2400 रुपये क्विंटल जर सरकार हमीभाव देते, तर सरकारने हमीभावाचं उद्दिष्ट वाढून ते खरेदी करायला पाहिजे. द्या ना शेतकऱ्याला. नाही काय अडचण, तुमच्या खिशातून पैसे जात आहे का? सरकारने पब्लिक टॅक्स भरते ना, पब्लिकचा पैसे जातो ना तो. सरकारला अडचण काय? डॉक्टरनी चेकअप केलं, डॉक्टर काय बोलले तुम्हाला? डॉक्टर म्हणे ॲडमिट व्हावं लागेल, माझा BP 45 झालेला आहे, आपलं शुगर 45 झालेली, त्याच्यामुळे ते म्हणे ॲडमिट व्हावं लागेल. तुम्हाला याच्या अगोदर पण काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे शुगर वगैरे वगैरे? शुगरचा प्रॉब्लेम नाही. आम्ही मागणी काय? आमची मागणी अशी आहे शासनाकडे का गेल्या 15-20 दिवसापासून महिन्यापासून जे कांद्याला दर कोसळले ते शेतकऱ्यांना 1500 रुपये अनुदान स्वरूपात द्यावे आणि 3000 रुपये हमीभाव द्यावा कांद्याला. आणि मक्याचे जे 2400-2500 रुपये जो भाव होता हमीभावाचा, ती मका खरेदी करायची जी मुदत 28पर्यंत होती ती जास्तीत जास्त वाढवण्यात यावी आणि सर्व लोकांची मका घेण्यात यावी. शासन कुठं मकाची घोषणा करतं हमीभावाची आणि खरेदी केंद्र उभे करतं. आमचा तालुका एवढा मोठा तालुका असताना कुठं 3-4 केंद्र आहे आणि घेण्याची त्यांची रोज घेता 20-25 क्विंटल घेता आणि 20-25 क्विंटल घेऊन कधी मका होणार? दुसऱ्या वर्षाची मका येईल तरी यांची मका घेतलं जाणार नाही. असं हे शासन आहे, फक्त काहीतरी चालू करून द्यायचं, आम्ही हमीभाव देतो आहे असं दाखवायचं. पण यांचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, असा प्रकार आम्हाला संशय यायला लागला का. त्याच्यामुळं आम्ही 3 दिवसापासून उपोषणाला बसले. आमची जरी तब्येत आज खालावली तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीत उठणार नाही. आणि शासनाने, राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने, दोन्ही शासन एकच आहे, यांनी आम्हाला मक्याची जी खरेदी ती वाढवण्यात यावी आणि सर्व शेतकऱ्यांची जी नोंदणी झाली ती सर्व शेतकऱ्यांची मका तात्काळ यांनी घेण्यात यावी. त्यांना गोडाऊन उपलब्ध करून द्यावं, बारदान उपलब्ध करून द्यावं. काही ना काही मध्ये पण मोठा भ्रष्टाचार चालू आहे. शेतकऱ्यांचे वेगवेगळे सातबारे घेता खरेदी करता असं ऐकायला आलंय. भ्रष्टाचार तर आम्हाला शेतकऱ्यांना भ्रष्टाचार तर खूप ऐकायला येतो आणि दिसतो पण. प्रचंड प्रमाणामध्ये नाफेड असो, NCC असो, याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो. पण आमची माफक अपेक्षा एवढी आहे कारण जी मका आमची कुठं 2000 रुपये 2200 रुपये जायची त्यावेळी शासनाने हमीभाव घोषित केला. आम्ही अशापोटी आमची मका ठेवली आणि शासनाला दिली. आणि त्याला पण ती प्रोसिजर खूप वेगळी, नाव नोंदणी करा वगैरे. शेतकऱ्यांची मका घेतल्याच जात नाही. त्याला शेतकऱ्याची मका अशी एकदम कासव गतीने मका सुरू आहे साहेब. मका शेतकऱ्यांची मका अक्षरशः जी 2000 रुपये भाव जात होती, आम्ही म्हटलं शासनाने 2000 हे 2200 जात होती, शासनाने 2400-2500 दर लागू केले. आम्ही मका ठेवली आणि मका शासनाला द्यायला सुरुवात केली, नोंदवायला सुरुवात केली. आमच्या तालुक्यामध्ये कुठं 2200-2400 लोकांची मका नोंदणी केली आणि आत्तापर्यंत फक्त 300-350 लोकांचीच मका घेतली. उरलेल्या शेतकऱ्यांची मका घेतली जाते गावात 10% सुद्धा लोकांची मका घेतली नाही आणि 90% लोकांची कधी मका घेणार? म्हणजे परत गाजरच दाखवला असंच म्हणू शकतो आपण. परत गाजरच दाखवतो. हे शासन येतं, गाजर दाखवतो आणि कुठल्या प्रकारचे शेतकऱ्यांना. दुसरा एक विषय, पेट्रोलचे भाव वाढताय, शेतीचे खादीचे भाव वाढताय, औषधाचे भाव वाढताय, शेतीचे औषध. पण नेमकं सरकारकडे जादू काय? कांद्याचं मार्केट जर 5000 असलं तर रात्रीतून वाटेल ते कुठं नाही करतील, सगळं यंत्रणा काम करील व मार्केट पाडतील कांद्याचं. पण आता नेमकी जादू काय? कांद्याला भाव नाही, मकाला भाव नाही, कशाला भाव नाही. आणि पियुष गोयल म्हणता का आम्हाला 150 कोटी खाणाऱ्यांचा विचार करायचा? अहो पियुष गोयल साहेब, अहो सरकार, तुम्ही जसं खाणाऱ्याचा विचार करता तसं आमच्या पिकवणाऱ्याचा पण विचार करा.
तुम्ही कुठं 50-60 रुपये लिटर पेट्रोल होतं ते कुठं 110-120 नेऊन ठेवलं, कुठं 40-45 रुपये डिझेल होतं ते कुठं 100 रुपये नेऊन ठेवलं, गॅस टाकी कुठं 300 होती ते 300च्या ठिकाणी तुम्ही 1000 रुपये नेऊन ठेवली. स्टील वाढलं, पत्रे वाढले, सिमेंट वाढलं, हे सर्व गोष्टी वाढल्या आणि आमचा कांदा कुठं 25-30 रुपये जायला लागला तर लगेच तुमच्या डोळ्यात येतो आणि तुम्ही रात्रीतून तुमच्या 4 हजाराचा कांदा मग 1000 आणि 1200 करते डायरेक्ट ताबडतोब. तुमच्या लगेच रात्रीतून मिटिंगा होत्या आणि वाणिज्य मंत्र्याच्या आणि केंद्र शासनाच्या सर्व मिटिंगा होत्या आणि तुम्ही रात्रीतून आमचा कांदा कोसळता तेव्हा तुम्हाला काही दिसत नाही का हो? तेव्हा लाज नाही वाटत काहीच. हो, आम्हाला खादीच्या गोण्या तुम्हाला 2000-2500 घ्यायला सवय लावली, औषधं घ्यायला जास्त महाग आणि सवय लावली. तुम्ही पण सवय लावा ना 25-30 रुपये किलो कांदे घ्यायची. आणि तुम्ही कोणी नाही, जे खाणार आहे त्यांना ज्याला महाग वाटत असेल त्याला कांदे खाल्ल्याने कोणी मरत नाही ना हो कांदा खाल्ल्याने. जसं सफरचंद 100-150 रुपये खाता, काजू बदाम खाता, मग आमचा कांदा खाल्ल्याने काय होतं 25-30 रुपयांनी? आमचा हा रास्त भाव आहे ना, आम्हाला जास्त नाही पण 25-30 रुपये किलो तर हमी भाव द्या. दुसरा एक विषय, आपण लोक म्हणायचे का इंग्रजांचं कातडं गेंड्याचं होतं, नेमकं हे कातडं कशाचं ते पण कळत नाही. आता ही वेळ आलेली खरं तर तेच कळत नाही. अति गेंदड्याचं कातड आहे साहेब, हे 100 पट गेंदड्याचं कातड आहे. असं सरकार नाही बघितलं. सातत्याने हे सरकार शेतीमालामध्ये हस्तक्षेप करतं. या केंद्र सरकारचे, राज्य शासनाचे धोरण चुकीचं असल्यामुळं अहो कुठं दुसऱ्या देशामध्ये कांदा कुठं 100 रुपये 150 रुपये किलो विकतो, 200 रुपये किलो विकतो. यांचे दुसऱ्या देशाशी संबंध चांगले नाही आहे आणि यांना क्रिकेट खेळायला संबंध चांगले आहे आणि आमच्या शेतीमाल बाहेर पाठवायला यांचे संबंध खराब होत्या. कुठंतरी हिंदू मुस्लिम करायचं आणि जातीवाद करायचा. हे सरकार फक्त जातीवाद आणि हिंदू मुस्लिमच्या वादामध्ये राहतं आणि आमच्या शेतकऱ्याच्या शेतीविषयी कांदा असो, मका असो, टोमॅटो असो, सर्व शेतीमाला भाजीपाला असो याच्यामध्ये दुर्लक्ष करतं आणि सगळं खाणाऱ्याचा विचार करतं, आमच्या शेतकऱ्याचा विचार करणार नाही. एक दिवस आमचा असा येईल, आम्ही आज आमर उपोषण करतोय 3 दिवसापासून, पण संपूर्ण शेतकरी जर कधी चांदवडच्या शेतकऱ्याचं कोणाचं काय बोलत होते तुम्ही? चांदवडच्या एका शेतकऱ्यांनी, इथं गणूर हे गाव आहे 2 किलोमीटरवर, त्या शेतकऱ्यांनी कांदा आणलेला होता. सकाळी त्याचा 700-750 रुपये कांदा गेला. तो रडत आला आणि इथं कांद्याचा ट्रॅक्टर लावून दिला आणि आमचे सभापती चांदवड तालुक्यात, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, यांच्या अंगावर पावती आणि चावी फेकली आणि अक्षरशः तो ढासा रडत गेला. आणि आमच्याकडे त्यांनी म्हटलं, अहो तुम्ही तरी काहीतरी करा, तुमच्या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे. पण आत्तापर्यंत तो शेतकरी पण इथं आला नाही. त्याचा ट्रॅक्टर तुम्ही समोर बघता इथं लावला आहे. अहो किती करणार? एक दिवस असा येईल, तुम्ही त्वरित लक्ष द्या, नाहीतर आम्ही आज उपोषण करतोय संपूर्ण भारत, संपूर्ण महाराष्ट्र. आणि हा शेतकरी जर कधी पेटला तर एक दिवस तो पेरणी करणार नाही, कांदे लावणार नाही, काहीच करणार नाही. मग तुम्ही काय ढेकळं खाशाल का दगडं खाशाल? तुमची साखर कमी झाली, वास्तविक तुम्ही दवाखान्यात जायलाच पाहिजे. डॉक्टर पण बोलून गेले की तुमची तब्येत खालावलेली, साखर कमी झाली, BP काहींचा कमी झालेला आहे. तर माझी पण विनंती तुम्हाला का तुम्ही खरोखर दवाखान्यात जायला पाहिजे, कारण की तुमची तब्येत पण महत्त्वाची. आमची साखर कमी झाली, आमची तब्येत जरी खालावली, पण आम्ही दवाखान्यात जाणार नाही. आमची रास्त मागणी आहे का आमच्या कांद्याला, मकाला, शेतीभावाला तुम्ही भाव द्या, हमी भाव द्या, अनुदान द्या. तुम्ही जर घोषित केलं तर आम्ही निश्चितपणे आमची ट्रीटमेंट घेऊ आणि आम्ही जर विचार करू उपोषण सोडायला. पण तुम्ही आम्हाला काहीतरी असं ठोस असं आश्वासन द्या का आम्ही तुमच्या कांद्याला अनुदान देऊ, जे कमी भावात गेले आतापर्यंत त्याला अनुदान देऊ आणि पुढच्या काळामध्ये जे कांदे जातील त्याला आम्ही हमी भाव देऊ. आणि जी राहिलेली मका आहे ती मका पण आम्ही चांगल्या प्रकारे जे भाव ठरला आहे हमी भाव 2425 रुपये त्या हमी भावाने खरेदी करू आणि शेतकऱ्याला बारदान गोडवान उपलब्ध करून आणि जास्तीत जास्त सर्व शेतकऱ्यांची मका घेऊ. खरं तर चांदवडचे आपले हे शेतकरी आहे, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, व मी एक शेतकरी असून मी शेतकऱ्या प्रचंड संकटात असल्यामुळं हे उपोषण करताय. त्यामुळं मी हे शेतकऱ्यांचं खूप खूप आभार व अभिनंदन करतो की तुम्ही शेतकऱ्यासाठी हे उपोषण करताय. चांदवडकरांचं मी खूप खूप अभिनंदन करतो महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने. व तुम्ही दवाखान्यात जा ही माझी पण विनंती तुम्हाला. हो, ठीक आहे, धन्यवाद. काय आहे आमच्या मागण्या? कांद्याला 3000 रुपये हमीभाव मिळावा, विकलेल्या कांद्याला 1500 रुपये अनुदान मिळावं. मका जे काही 2400 रुपयाने शासन घेतं आहे तर ती त्वरित संपूर्ण घेण्यात यावी, गोडाऊन उपलब्ध करून देण्यात यावे. राहिलेली जी मका आहे ती मक्यालासुद्धा नवीन परत काय लिंकिंग मिळत असेल तर त्यांची पण नोंदणी करून घ्यावी, एक्सटेन्शन द्यावे. तसं जर होत नसेल तर भावांतर योजनेप्रमाणे जे काही इथून मागे मका विकल्या गेल्या त्याचा जो 1700, 1800, 1500 तर त्यांना 2400पर्यंत शासनाने देण्यात यावे.
खरं तर कांद्याचं मार्केट वाढल्यानंतर एका रात्रीत सरकारचं चक्र हलवतं व मार्केटला म्हणजे डाऊन करतं. परंतु आज कांद्याचं जर मार्केट बघितलं तर गेली 2-3 वर्षापासून कांद्याचं मार्केट एकदम डाऊन आहे. पण सरकारला झोप लागलेली आहे. एक वेळेस इंग्रज तरी बरे होते, आपण त्यांना म्हणायचं गेंड्याचं कातडं, पण हे नेमकं कातडं कशाचं ते पण कळत नाही. या शासनाने शेतकऱ्यांना फार मातीमोल केलेलं आहे. कोणत्याच पिकाला भाव नाही. कॅश क्रॉप हा नाशिक जिल्ह्यामध्ये कॅश क्रॉप हे कांद्याचं पीक येतं सुरुवातीला, त्याच्यानंतर 2 नंबरला मकाचं येतं. कांद्याच्या पिकाला खर्च 60,000 ते 70,000 रुपये एकरी येतो आणि त्याचे आत्ता सध्या 500-600 रुपयानं कांदा मिळून राहिला. तो 500-600 रुपये कांदा आता तो जाऊ राहिला, तो समोर ट्रॅक्टर आहे, तर त्या शेतकऱ्याला काय वाटत असेल? शेतकरी हा मुलांचे लग्न, शेतकऱ्याच्या मुलाचं शिक्षण आणि घरपरपंच कोणत्या पद्धतीने करावा आता असं शेतकऱ्याच्या अंगावर आले. तरी या शासनाने तुम्ही म्हटले गेंद्याच्या कातडीचं सरकार आहे, त्याच्यापेक्षा पुढे इंग्रज बरोबर अशी लोक म्हणतात, पण ते आम्ही म्हणणार नाही. परंतु या सरकारला कधी जाग येईल? कितीतरी शेतकरी याच्या अगोदर 700 शेतकरी या महाराष्ट्रात आत्तापर्यंत आत्महत्या केल्या, तरी या सरकारला जाग येत नाही. ज्या वेळेला विरोधक सरकारच्या लक्षात आणून देतं ते पार्शलिटी करता आणि दबावाखाली मीडिया असेल, पत्रकार असेल, त्यांनासुद्धा दबावाखाली आणण्याचं हे लोक करतात. परंतु हे किती दिवस चालणार? या लोकशाहीमध्ये शेतकरी हा तळागाळाला गेलेला आहे. त्याचा हे शासन जर विचार करत नसेल तर आम्ही शेवटी कांदा उत्पादक, मका उत्पादक शेतकरी, आम्ही राजकीय पक्षाचे असेल नसेल परंतु आम्ही प्रथमतः शेतकरी आहे. आम्ही स्वतः शेती करतो. ती शेती करताना अनेक अडचणी येतात. हे जर नाही केलं तर आम्ही उद्या रस्ता रोको करून नाही केलं तर याच्यापेक्षा रेल रोको असेल, रस्ता रोको असे वेगळ्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलन उभं करण्यात येईल. व मकाची खरेदी त्वरित करावी. राहिलेल्या कांद्याचं जे काही आतापर्यंत 2 महिन्यामध्ये 500च्या पुढे जर गेलेले कमी 1000, 800, 900 तर त्यांना 1500 रुपयानं अनुदान देण्यात यावं अशी आमची मागणी आहे. ठीक आहे. चल मी टाकतो मी सर तुमचं काय नाव? फेसबुकला टाकलो सर्व करतो. फेसबुकला टाकतो नाही, त्यांच्या नावानेच डायरेक्ट लेटर आहे. लेटरच त्यांच्या नावाचे आहे, सुप्रियाताईचे. आणि थोडं उठून बसा. रस्ता निघाला चांगलं नव्हतं ते वरचं. माणूस काय काय पुढे द्या. वर जायला कितीच घ्यावं लागेल? बरोबर आहे. सर पण डॉक्टर आहेत.
त्यामुळे शुगर बरंच कमी आहे त्यांचं. ठीक आहे, तर आपण त्यांना ॲडमिशन ॲडवाईस केली की ORS जरी घेतलं तरी बेसलाईन शुगर इलिव्हेट होईल, सध्याची परिस्थिती होईल. पण ते शुगर ORS घ्यायला तयार नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट ॲडमिशन ॲडवाईस केलं आहे, ॲडमिशन ॲडवाईस केलं आहे, ते घ्यायला ते तयार नाही आहेत. तर मग आता त्यांचा कन्सर्न घेणार. ॲडमिट कुठे करायचं? उपजिल्हा रुग्णालय चांदूर, चांदूरला कोणाकोणाला करावं लागेल ॲडमिट? डॉक्टर सयाजी गायकवाड, विलास पवार, संदीप चव्हाण या तिघांना आम्ही ॲडमिशन ॲडवाईस केलेलं आहे. साखर जर अतिशय ते कमी. willing असतील तर आपण नाही ॲडमिट नाही झाले तर काय करायचं? ॲडमिट नाही झालं परिस्थिती काय होईल त्यांची? आपण रिटर्न कन्सर्न घेणार, त्यांचा किती विलिंग नाही आहेत आणि मग त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. पण आता आहे ना पण चिंताजनक. हो, ते पत्र आपण त्यांना देणार. ठीक आहे, रीतसर आपण जे प्रॉपर लिगल फॉर्मॅलिटीज आहे त्यानुसार आपण असं करणार. पण ॲडमिट करणं गरजेचं आहे. गरजेचं. सर, तुम्हाला ॲडमिट करण्याची गरज आहे. तुम्ही ॲडमिट होण्यासाठी तयार आहात का? सर बाईट देत आहे का? एकच मिनटं, मी MS सरांना बोलतो, एकदा इन्फॉर्म करतो. करणार ओके. किती वेळ लागेल सर? 5-10 मिनटं. कोण आता जुळी करायचं?